तर इथे मस्त असे झटपट होणारे असे मोदक आपण बनवणार आहोत, जे अगदी 3 ते 4 इन्ग्रेडियंट्समधूनच तयार होतात आणि वेळही कमी लागतो. 10 दिवसाचं आपलं सण असतं गणपती बाप्पाचं, त्यातल्या एका दिवसात तुम्ही या प्रकारचे मोदक बनवा. तर यासाठी मी घेतलेला आहे 1 कप खजूर घेतलेले आहे, बिया काढून घेतलेला आहे, अर्धा कप घेतलेला आहे काजू आणि पाव कप घेतलेला आहे मी पिस्ता. आपल्याला खजूर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे. आता इथे फ्रायपॅनमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. ह्याच्यात आपण जो खजूर घेतलेला मिक्सरमधून बारीक वाटून ते घालायचं आहे व आपल्याला तुपात चांगलं स्लो गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे. सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा असं सॉफ्ट झालेलं आहे. आता याच्यात आपण ड्रायफ्रूट घालूया. मी थोडे पिस्ता आणि बदाम घेतलेले आहे बारीक कापून, ते घालत आहे मी. गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि खजूरमध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे सर्व आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आपण जे अर्धा कप काजू घेतलेले त्याची पण मी मिक्सरमधून फिरून पावडर करून घेतलेली, तेही आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचं आहे आणि ह्याला आपण एक 5 ते 7 मिनटं थंड व्हायला ठेवूया. मिश्रण बघा थंड झालेलं आहे. आता मी मोदकचा साचा घेतलेला आहे, ह्याच्यात तूप लावूया, नाहीतर ते खजूर सगळे चिटकतील ना. आणि मी पिस्त्याची पावडर करून घेतलेली, आपल्याला ते अशी ह्याच्यावर भुरभुरायची आहे. ते खजूर पण थंड झालेले आहे. आपण मोदकच्या साच्यामध्ये हे भरूया. तुम्ही हे मोदक बनवून बघा, फार छान लागतात. गणपती बाप्पाला तुम्ही ह्याचा नैवेद्य दाखवा आणि खायलाही खूप टेस्टी आहे आणि झटपट पण तयार होतात. आपण हे असं सर्व बाकीचेही करून घेऊया. बघा छान अगदी आपलं मस्त असं प्रेस केलेलं आहे. झाला आपला मोदक तयार. बघा मस्त असा. आता आपण काढून बघूया आणि पिस्त्याची टेस्ट येते ना, फार छान लागतात हे मोदक खायला. बघा मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. बाकीचेही आपण असंच करून घेऊया. बघा बाकीचेही सर्व मी करून घेतलेले आहे. खजुराच्या चॉकलेटी रंगावर जो पिस्त्याचा हिरवा रंग येतो तो फारच सुरेख दिसतो, मस्तच दिसतो. बघा किती छान दिसतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.